झी 24 तास एक पाऊल पुढे। या संदर्भात थोड्या वेळापूर्वी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याशी आम्ही दूरध्वनीवरून चर्चा केली। पाहूयात त्या काय म्हणाल्या होत्या। अतिशय आनंद झालेला आहे ठाणेकर जनतेला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महायुतीचे समर्थक सामान्य जनता यांना आनंद झालेला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते तसंच रामदास आठवले आरपीआयचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला। या सगळ्यामुळे ही विजय शक्य झालेला आहे आणि राष्ट्रवादीचे जे सर्व प्रतिनिधी खूप वेगवेगळे दरपोक्ती करत होते, गर्वानी बोलत होते, अहंकाराने बोलत होते, खूप डावपेच केले, तोडफोडीचं राजकारण केलं, पण या सगळ्याला पुरून शिवसेनेचा महापौर परत या ठिकाणी विराजमान झालेला आहे आणि त्यामुळे मी निश्चितपणाने महापौरांचं अभिनंदन करीन। त्याचबरोबर अत्यंत परिश्रम ज्यांनी घेतले ते आमचे सर्व आमदार, सहसंपर्क प्रमुख एकनाथ शिंदे, राजन विचारे, प्रताप सरनाईक आणि त्यांचे सर्व सहकारी, ठाण्यामधले आमचे सहकारी, भारतीय जनता पक्षाचे सगळे ठाण्यामधले नेते, या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते। आणि त्याचसोबत ज्या लोकांनी यामध्ये ठाण्यातलं जे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे जे वाक्य होतं ते खरं करून दाखवलं। वेळोवेळी शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ठाणेकर जनतेला जो दंडवत घालून आतापर्यंत आभार व्यक्त केलेले, आशीर्वाद मागितलेले, आई जगदंबेच्या कृपेने, तुळजाभवानीच्या कृपेने हा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि नम्रपणाने शिवसैनिक तो आणि भारतीय जनता पक्ष आणि आमचे सगळे सहकारी स्वीकारतील अशी मला खात्री आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।